माध्यमातून भेटतोय की आपण आपली काळजी कशी घ्यायची स्किनची. रोज आपण आंघोळ करतो, डेली काय करणं गरजेचं आहे स्किनसाठी. ज्यावेळेस आपण 18 वर्षाचा असतो किंवा त्याच्यानंतर आपण 25व्या वर्षी, परत 35, कशी जशी आपली स्किन डल होत जाते. ज्यावेळेस आपण जन्माला येतो तेव्हा स्किन कशी असते आपली, नंतर आपण जसं जसं एज नुसार आपली स्किनला डेड स्किन जमा होत जाते. बरोबर होते की काही नाही, म्हणजे मला असं काही नको व्हायलाच त्यांना समजून. जी डेड स्किन वगैरे आपल्या स्किनवर जमा होत जाते त्याच्याने आपली स्किन डल होते. पिंपल्स, आपण ज्यावेळेस टीनेजर एज मध्ये येतो त्यावेळेस आपल्याला पिंपल्स यायला सुरुवात होते. ते पिंपल्स जर आपल्या स्किनवर फुटले की तसे ते आपली स्किन खराब होत जाते, आपण दुर्लक्ष करतो. आणि लेडीजचं खास करून म्हटलं की एक मॅरेज झाल्यानंतर आपण स्किनकडे अजिबात लक्ष देत नाही. नंतर मुलं, संसार, जेवढा वेळ भेटेल आपण कधीतरी केसांना मसाज करू किंवा तेल लावलं नाही लावलं तरी चालतं. स्किनला केलं तर केलं, कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तरच आपण ह्या गोष्टी करतो. पण जस आपल्या वेस्टेजचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यातनं आपण डेली जे क्लिन्झर, टोनर, मॉइश्चरायझर ह्या गोष्टीतनं फेस वॉश जर वापरून आपली स्किन खूप नॅचरल रीतीने छान ठेवू शकतोय. आपले डेलीचे प्रोडक्ट्स आहेत क्लिन्झर, टोनर. क्लिन्झर आणि टोनर आपलं 2 in 1 आहे. जसं बाहेरच्या कंपन्यांचं फक्त क्लिन्झर असतं आणि टोनर असतं, आपलं 2 in 1 आहे. क्लिन्झरने आपली डेड स्किन असते ती क्लीन होते आणि टोनरने आपले जे पोर्स ओपन झालेले असतात, तेच म्हणतो म्हणून ओपन केले असते तर त्यांना दाखवले. पहिला प्रोडक्ट आपण कोणतं म्हणतो होता, क्लिन्झर टोनर. थोड्या वेळ त्याला पाहिजे म्हणून डेली आपल्या स्किनसाठी फेस वॉश, क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर. फेस वॉश शॉवर झाल्यानंतर आपल्या स्किनला पहिले फेस वॉश करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर क्लिन्झर, टोनर, नंतर मॉइश्चरायझर. फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झर टोनर. क्लिन्झर टोनर फर्स्ट स्टेप आहे. म्हणजे जर आपल्या स्किनला काही नसेल प्रॉब्लेम पण डेली शॉवर नंतर फेस वॉश, क्लिन्झर, टोनर, मॉइश्चरायझर हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप मॉइश्चरायझर आहे. आणि थर्ड स्टेप आहे फेस वॉश. फेस वॉश फर्स्ट, सेकंड, ही फेस वॉश सेकंड आहे. फेस वॉश फर्स्ट आहे. शॉवर करून आल्यानंतर क्लिन्झर करून मॉइश्चरायझर. त्याच्यानंतर टॉल्क वापरणं गरजेचं आहे. बीबी क्रीम आपली FCF 15 आहे. सनस्क्रीन वापरायचं आहे. त्याच्यानंतर याच्याने आपली जवळजवळ 5 स्टेप कंप्लीट होता. आपल्या सनस्क्रीन नसेल लावली तरी यातनं कव्हर होते. आपल्या फेस वॉशमध्ये कॅरेट सीड्स आणि नीम आहे. क्लिन्झर, टोनर ग्लिसरीन युक्त आहे. आणि आपलं जे मॉइश्चरायझर आहे आपलं मँगोची सीड्स असते त्यातलं जे आतला गर असतो त्याच्यापासून आपलं मॉइश्चरायझर बनवतो.
हे डेलीसाठी नंतर मग आपण जे ट्रीटमेंटसाठी स्किन आहे त्याची आपली रेंज नंतर इथे आपण थोड्या वेळाने घेणार आहे 9 फॉर्म्युलाची. आणि परत आपलं 8 दिवसातनं आपल्या केसांना तेल लावणं गरजेचं आहे. आपलं हेअर ऑइल आहे ते कॅटलॉगला असेल दाखवायची गरज नाही. हेअर ऑइल लावणं गरजेचं आहे. हेअर ऑइल केल्यानंतर शॅम्पू करणं गरजेचं आहे. आपलं कंडिशनर आहे. कंडिशनर नंतर हेअर स्पा, हेअर मास्क आहे. याच्यासाठी सिल्की मँगो बनाना आणि मँगोच्या याच्यापासून आपलं हे बनवलेलं आहे हेअर मास्क. तो पण 8 दिवसातनं एकदा वापरायचा आहे. शॅम्पू आपले 3 प्रकारचे प्रत्येकाच्या केसांची ज्या वेळेस आपले केस खूप हे होतात रफ त्याच्यासाठी आपल्याला हेअर मास्क वापरायचा आहे. आणि हेअर ऑइल नंतर शॅम्पू हा प्रत्येकाच्या केसांची पोत ओळखून शॅम्पू वापरायचे. आपले 3 प्रकारचे शॅम्पू आहेत. ऑइली शॅम्पू आहे, ड्राय आहे आणि नॉर्मल वाला आहे. ते आपल्या केसांची पोत ओळखून जो रेड कलरचा आहे तो नॉर्मल आहे. येलो वाला आहे तो ड्राय हेअर साठी आहे. ग्रीन वाला आहे तो ऑइली केसांसाठी. त्याच्यानंतर कंडिशनर वापरायचे. ते पण आपल्या कानापासून खाली केस घेऊन लावून वॉश करायचे नॉर्मल याच्याने. हेअर मास्क हा हप्त्यातनं एकदाच वापरायचा आहे. तो सिल्की आणि शाईन करण्यासाठी, सुटसुटीत होण्यासाठी, रफनेस पण आलेला असतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शॉवर साठी आपलं बॉडी पॉलिश आहे, बॉडी वॉश आहे नॅचरलचं किवी आणि याच्यापासून बनवलेलं. टँक्स जे आपण चप्पल किंवा सिवलेस घालून ते काळवट पण आलेला असतो त्याच्याने आपलं कमी होतं. त्याच्यानंतर फेस मधले स्क्रबिंग मसाजिंग साठी आपलं त्याचा डेमो देणारच आहे. डेली मसाज क्रीम आहे आपली, डेली स्क्रब आहे, आपले पॅक आहे. अँड त्याच्यानंतर स्किन फॉर्म्युला 9चे प्रोडक्ट्स आहेत. ते ट्रीटमेंटसाठी जे आपण स्किनला जाऊन ट्रीटमेंट करतो ना, की पिंपल्स येऊन खूप रिंकल्स आलेले असतात किंवा परत आपल्याला काहीतरी फोळं येऊन डाग पडलेले असतात, असे काळे वर्तुळं, परत वांग हा प्रकार आहे. जे डिलिव्हरी नंतर एखाद्याच्या लेडीजला वांग आलेलं असेल, कोणी हिंदीत त्याला छान्स म्हणतात, परत इंग्लिशमध्ये पिगमेंटेशन म्हणतात. त्याच्यासाठी आपलं 9 फॉर्म्युलाचे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर मिस्टर ऑफ मिलान म्हणून आपला एक वेगळा ब्रँड आहे कलर कॉस्मेटिक. त्याच्यात आपलं काजळ, कॉम्पॅक्ट, आयलायनर, लिपस्टिक, आय शॅडो, मस्करा ऑल. पहिले नेक्स्टचा इथे जागा कमी म्हणून घरी वॉश करायचं फेशियल फॉर्म. ओके, आपण इथे फक्त पुसून घेतो. फेशियल फॉर्म आता तू टाक इथे टाक, दुसरं तरी चालतं. हाँ
नॅचरल टाकून नॅचरल फेशियल टाकून नॅचरल फेशियल करतो. 1 नंबरला मग फेशियल आलं लक्षात. Five minutes. फेशियल टाक. नॅचरलचा आपण फेशियल करतोय. 1 नंबरला फेशियल फॉर्म 1 नंबर आपण नॅचरलचे ते फेशियल करतो. आपण नॅचरल फेशियल करतो. मोठे फेशियल तिथे बसेल. 1 month 1 time. First day 5 minutes. महिन्यातून एकदा. हा, महिन्यातून एकदा. म्हणजे आपण पार्लरला जातो की नाही, तिथे आपण किती पैसे मोजतो. एक क्लीनअप साठी आपण 500 रुपये तरी मोजतो. आपलं फक्त 20 रुपये खर्च येतो आपल्या किटमध्ये. मी 1 month घेऊन टाकतो. ही बॉटल नाही, आपल्याला सगळंच वापरायचं आहे ना. सगळं किट आपण घ्यायचं 2000च आहे. पण आपल्याला ते कमीत कमी आपले किती 10 ते 12 फेशियल होतात. आणि आपण ते बाहेर एका फेशियलची किती मोजतो, 500 रुपये, कमीत कमी 500 रुपये मोजतो. प्लस आपले हे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यात सगळे फुलं पानं याच्यापासून बनवलेले, त्याच्यात केमिकल बेस काहीच नाहीये. प्लस आपल्याला ह्या प्रोडक्ट्सवर रिटर्न कॅशबॅक येते बिझनेसच्या अँगलने पण. 2000चं किट आहे का ते? हो, 2000. मॅडम काय म्हणतात? घरी आपण काय जाऊन फेशियल फॉर्म धुवायचंय मसाज केल्यानंतर. इथे आपल्याजवळ बेस नाहीये किंवा काय नाही. इथं पाणी नाही ना, मग थोडं थोडं लावतो. पाणी नाही ना, नळ नाही. हे पहिलं प्रोडक्ट ना फक्त, नंतर धुवायचे पाणी. हा, ते फॉर्म घ्यायचा, त्याच्यात धुवायचं. नॅचरल स्क्रब. आता एक फॉर्म झाल्यानंतर स्क्रब करायचं. फेशियल तुम्ही पार्लर मध्ये जाता किती घेता क्वांटिटी? तुम्ही मिळून किती का? हा, मी नाही जात तरी. तरी पण एक आयडिया असेल एवढं काय असेल. आपलं स्क्रब बघा किती लागते, याच्यापेक्षा कमी. क्वांटिटी खूप कमी लागते. हे 10 मिनिटं मसाज करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. याच्यासोबत आईसचे क्यूब्स घेतले तर छान होते मसाज करताना.
आपण इथे पाणी घेतोय. आईस क्यूब कसे ते लावायचं ते असं नाही, मध्ये मध्ये हातात घ्यायचं, असं गारजेपणा असतो, आपली स्किन हे होते, हातावर घ्यायचं. पातळ क्यूब्स असतात त्याचं पाणी येतं. पाणी नाही, आईस क्यूब. बरं ह्या स्टेप मध्ये करायचं. ह्या स्टेप लक्षात ठेवा आपलं वरच्या सरळनुसार. आपण हे टायमानुसार कमी करतोय. घरी येतं 10 मिनिटं मसाज करायचं. ठीक आहे. प्रोडक्ट्स वापरले तरी चेहरा कसा दिसतो. मसाज क्रीम आपली ही डेली पण वापरू शकतोय. Somebody else.
नाही, हे फेशियलच्या टायमाला हो. डेली आपल्याला नॉर्मली इतकीच लागणार आहे. एक मूग डाळ केवढी असते तेवढी ती लावून सोडून टाकायची आहे. फेशियल ज्यावेळेस आता आम्ही फेशियलचं स्टेप घेतोय त्याच्यात ती 5 मिनिटं बस असते, तेव्हा जास्त घ्यायची. जे आपण पार्लरला जाऊन क्लीनअप करतो तिथे आपण 400-500 रुपये मोजतो, ते आपलं 20 रुपयात काम होतं. नाही, त्याच्यावर पॅक लावायचा आहे. पॅक लावायचा. मग आपण मसाज क्रीम नाही वापरणार. ऍक्च्युली हे नॅचरलचे येतात. आपलं जे ॲश्युअरचं मसाज क्रीम आहे त्याची पण आपण मसाज करू शकतो. त्यावेळेस ती स्टेप घ्यायची. त्याचं स्क्रब आहे, त्याचं मसाज क्रीम आहे. ओके, म्हणजे आता आपण नॅचरलचे करतो. नॅचरलचे सगळे पण टोटल नॅचरलचे वापरायचे. थँक्यू. त्यांची ड्राय स्किन म्हणून पूर्ण स्किनमध्ये ती स्क्रीम ऑब्झर्व झाली. अच्छा, पॅक नाही लागत. हे सुकल्यानंतर काढायचे. काहींचं 10 मिनिटात सुकेल, काहींचं 15 मिनिटात सुकेल. हे 10 ते 15 प्रत्येकाच्या सुकण्यावर येतात. काहींचे ड्राय स्किन असेल तर पटकन सुकतो वातावरणानुसार.
हा पॅक वापरू शकतो, मड पॅक. इथे आपण चॉकोल मॅक्स वापरू शकतो. टायमिंग चॉकोल मॅक्सला सुकायला 1 तास लागतो, मड पॅकला सुकायला 15 मिनिटं लागतं. आपल्याला जर कुठे जायचं असेल तर नुसतं चॉकोल मॅक्स लावू शकतो सर. आपल्याला इथे टाईम नाही म्हणून आपण मड पॅक लावलाय, तो पण नॅचरलच असतो. सुकल्यावर आपोआप अशी स्किन निघते. मॅडम लेट करून दाखवलं होतं ते, आता माहिती असेल ते म्हणते. कधी 1.25 तास पण लागतो. मास्क आहे ते 15 दिवसात एकदा लावायचे, जे आपले डाग धब्बे असतील ते रिपेअर करण्यासाठी. ट्रीटमेंटसाठी आपण घेतो. नाही हे कशासाठी होतं? हे स्किन ट्रीटमेंटसाठी. आणि आपलं जी 25 नंतर स्किन रिंकल्स, ही फक्त आपल्याला आपल्या मूग डाळीचे एकच ड्रॉप, जे ड्रॉप दिलेला आहे त्या ड्रॉप मध्येच घ्यायचा. म्हणजे मूग डाळी कसं समजायचं, त्या ड्रॉपने जसं आपण फेस वॉश करतो तसं डीप क्लिन्झिंग ऑइल, जे आपल्या स्किनला 25 नंतर रिंकल्स, थोडे थोडे ब्लॅक सर्कल सुरू होतात. रोज करायचंय? हो, रात्री नाईटला रोज. हो, ज्याला स्किन खूप खराब आहे, चांगली स्किन असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपण फेस वॉश करतोच ना बाहेरून आल्यावर, चेहरा धुतो ना. छोटस हे असेल. हे घरी वॉश करायचंय का? पण हे रात्रभर ठेवायचं? हो. हे म्हणजे आपण हे जी एक स्टेपला घेतलंय, फेस वॉश जसं करतो तसं वॉश करायचं. हे आपण इथे पुसून घेतोय. बस बस. आणि हे थंड पाण्याने धुवायचं, गरम पाण्याने?
नॉर्मल, खूप थंड पण नाही, खूप गरम पण सेकंड. ही ड्राय स्किनसाठी आहे और 12 महिने आपण ही वापरू शकतो. जे ड्रायनेस पण आहे ना वय झाल्यानंतर आधी क्रीम लावली तुम्ही सकाळी उठून ती धुवून टाकायची आणि हे लावायचं का? हे रात्रीच सांगतो, रात्रीच. कारण याच्यावर हे जे डाग आहेत हे आपोआप कमी होतात. ही ट्रीटमेंट करतो जे आपण नाही का सनस्क्रीन वगैरे ते घेत लावतो तसं करतो. म्हणजे हे बी रात्रीच लावायचं. हे रात्री लावून सोडून टाकायचं, हे राहू द्यायचे स्किनवर. आणि ते आपण डेली नाही करणार, ते महिन्यातनं एकदा करणार आहे. जे पहिलं सांगितलं ना मी नॅचरलचे प्रोडक्ट, महिन्यातनं 2 महिन्यातनं किंवा आपण लग्नाला जाणार आहे, आपण फेशियल करायला जातो की नाही पार्लरमध्ये, त्यावेळेस हे तर डेली करायचंय. हे कोणी करायचंय? ज्यांचे पिगमेंटेशन आहे, स्किन खूप खराब झाली आहे, डल झाली त्यांच्यासाठी. नॉर्मल स्किन असेल तर काही गरज नाही. आता ह्या स्किनला गरज नाही, ह्या स्किनला गरज नाही. जसं जसं एज वाढत जाते 30-35 नंतर डेली करणं गरजेचं. आणि आपली ह्या स्किन 25 नंतरच आहे, आता जे मी करून दाखवतो आमच्यासारख्याला चालतं. हो. आपली स्किन डल कधी होते? 30 नंतर सुरुवात होते ना, त्याच्या अगोदर आपली स्किन छान असते. हे जे लावलं आपण तर रात्री झोपायचं हो, सकाळी पण लावू शकतो, धुवायचं नाही, सकाळी पण एक स्टेप लावू शकतो. हे जे आपण स्टेप सांगते ते एकसारखे 3 सकाळी आणि नाईटला दोघं टाईम करायचं. ते नंतर सांगतो मी लावून घेते, फक्त इथे वाचल्यानंतर ठीक आहे. हे का करायचं? रिंकल्स, हां पिगमेंटेशन त्याच्यासाठीच आपण ह्याचे असं करून फेअरनेस क्रीम कशी लावतो आपण? सोडून द्यायचं. किती? आणि फोटो काढून द्या ना करता.
मागं थांबलं आणि त्या आपल्या कोणती क्रीम आहे मॅडम तुम्ही आता लावली? प्राईम प्राईम बघा त्यांचं चेहरा त्यांचं सुटले का बघ. किंवा हे दोघांपैकी आपण कुठले लावू शकतो बेबी क्रीम का फाउंडेशन.
हे काय लिपस्टिक किती नंबरची आहे? 006 लिक्विड. आपण स्किन नाही करून जे प्रोडक्ट यूज करतो ते वॉश नाही करायचं. कॉटनने हे पुसून टाकायचं लावलं. तिला मॉइश्चरायझरचं मसाज करून हरभऱ्याच्या डाळी वीडियो कॉल करो क्या इसके ऊपर या आप का बोले क्या एक मिनट
व्हाट्सएप पे आप हाई कर दीजिए ताकि व्हाट्सएप कॉल कर लें मेकअप मॉइश्चरायझर and ठीक है मैम थोडीशी बेबी क्रीम होते हैं कॉम्पॅक्ट लावून डोळे तर लावून द्यायचे कधी सवय नसेल ना माहिती तर नॉर्मल पॅचेस द्यायचे हो मला चांगले झाले ना तूच लाव मग परफेक्ट मी पण लावते पण माझा हात त्रास आहे ना फास्ट असल्यामुळे थोडा थरथर करतोय
जागरण आज फास्ट. ॲक्च्युली कसं आम्ही ते ह्याची शॉर्ट्स वगैरे घेतो ना सवय किती बी असू दे. पहिले काजळ वगैरे लावून घेते का? पण नको त्यांना काजळ नाहीच लावायचं ऑलरेडी मुलाचं. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार म्हणजे त्याच्या स्किननुसार 2 नंबर 1 नंबर 4 नंबर नंबर्स आहे त्याला ज्याच्या ज्याच्या स्किननुसार आपल्याला ओळखता आले पाहिजे. इथे लावून बघायचं. मग 1 नंबर लागतो 2 शक्यतो आपल्याला 2 नंबरच लागतो आपल्या स्किननुसार. पण जर जास्त स्पेअर असेल तर मग 3 नंबर. सर एक्सप्लेन करा ना. कॉम्पॅक्ट म्हणजे आपण कुठल्याही शेड आपले 4 शेड आहेत ना तर त्यातलं आपल्या स्किननुसार शेड हे करू. शक्यतो नॉर्मली 2 नंबरच लागतात. व्हॅलिनोचे पण 4 आहेत आणि मिस्टर ऑफमेलांचे पण 4 आहेत. क्लिअर करायला असेल तर 3 1 नंबर कशा करतो? 4 नंबर आहेत आपले प्रत्येकानुसार 1 नंबर लागतच नाही. फाउंडेशन त्यांना विचार फाउंडेशन कुठल्या नंबरचं वापरतो त्याच्यावर कॉम्पॅक्ट करायचं. फाउंडेशन आहे त्यांचं ही कॉम्पॅक्ट. फाउंडेशन दोनों मैच. नंबर 1 नंबर 2 नंबर ऑल स्किन ऑन.
टच लावतो तू याचा ॲक्शन चालू
आय शॅडो त्याच्यात वाटलं तर आपलं ॲलोवेरा कॅप्सूल आमला तेलात टाकायची, फोडून गरम करायची छान, आणि तो मसाज आपल्या केसांना लावायचा. रात्री ते तेल तसंच ठेवायचं, सकाळी उठून हे दोन्ही कॅप्सूल टाकल्यानंतर तेल गरम करायचं, गरम करायचं, कॅप्सूल टाकायचं खाली आपल्या स्किनला जे आहे ना ते एकदम हलक्या हाताने त्याच्यानंतर सकाळी उठून आपल्याला शॅम्पूची माहिती करून घ्यायची आपल्या केसांनुसार. आपले 3 प्रकारचे शॅम्पू करायचा आहे.
शॅम्पू केल्यानंतर नॉर्मल पाण्याने, खूप गरम पाणी नाही घ्यायचं केस धुवायला, म्हणून केस खराब होतात. नॉर्मल गरम पाणी नाही घालायचं. त्याच्यानंतर शॅम्पू झाल्यानंतर कंडिशनर आहे आपलं. कंडिशनर कंडिशनर लावताना कधी पण अशी मधोमध केस घेऊन कानाच्या खालून असं लावायचंय. कानाच्या वरती लावायचा नाही, फक्त कानाच्या खालून असं लावून खाली यायचं. एक 10 मिनिटं ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं. नंतर नॉर्मल पाण्याने चोळून धुवायचं, कारण ते केसांना नाही. हेअर कंडिशनर हप्त्यातनं हे एकदा करायचंय. जसं ऑइल, शॅम्पू 2दा हप्त्यातनं. 8 दिवसाचा 2दा आपलाच आपल्या दुसरं कुठलं यूज करायचं आणि रिझल्ट येणार नाही. शॅम्पू दुसरा कंपनीचा वापरा आणि हे आपलं वापरत तर नाही. हेअर ऑइल आपलं, शॅम्पू आपला, कंडिशनर पण आपलंच. नाही ते म्हणा शॅम्पू वेस्टेजचा आणि कंडिशनर डवचं, तो रिझल्ट येणार नाही. ज्यावेळेस आपण पार्कमध्ये असतो त्यावेळेस डोल्या केसांनाच असं लावायचं, वॉश करायचं. त्याच्यानंतर केस धुवून टाकायचे. गरम पाण्यात टॉवेल ड्रॉप असेल तर, डॅन्ड्रफ नसेल तर नाही. टॉवेल गरम पाण्यात स्टीम करायचा, तो पण डॅन्ड्रफ असेल तर. केसांना गुंडाळायचा, तो पॅक करायचा, एक 10 मिनिटातच ठेवायचा. नंतर धुवून टाकायचे केस जसे आपण नॉर्मल धुतो तसे, आणि बाहेर यायचे. आणि एक 10 मिनिटांनी ज्यावेळेस थोडंसं काम झाल्यानंतर थोडंसं पाणी कमी होतं केसांमध्ये, त्यावेळेस हेअर मास्क लावायचा आहे. तो स्काल्प मध्ये पण लावायचा आहे, स्काल्प मध्ये पण लावायचा आहे. क्रीम कसं घेतो आपण हातात असं मसाज करायचा, हलक्या हाताने, खूप जोर नाही द्यायचं, असं हळूहळू करायचं. खालच्या मुळांपर्यंत हाताने लावत यायचं. परत मधल्या स्किन मध्ये जिथे आपले केस मोठ आहेत तिथे ते पण एक 10 मिनिटं ठेवून नंतर एकदम गार जरी पाणी भेटतं, खूप गार पण नाही, खूप कोमट पण नाही. केसाला केस आपण पॅक लावतो चेहऱ्याला लागल्यावर आणि धुवून टाकायचं. हे 15 दिवसात नाही एकदा करायचं, 15 दिवसात नाही. आणि हेअर स्पा जो आहे, खूप डॅन्ड्रफ झालेला असेल आणि सेम तसा जसा हेअर मास्क लावतात तसं, फक्त हा खालच्या केसांना नाही लावायचा आहे, फक्त स्काल्प मध्ये लावायचा आहे. 1 रुपयाचा कॉइन एवढा असतो.